या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहणार आहोत निखिलम मल्टिप्लिकेशन फॉर द नंबर्स नियर वर्किंग बेसिस। या व्हिडिओ लेसन मध्ये आपण शिकणार आहोत निखिलम मल्टिप्लिकेशन, दोन नंबर्सचं निखिलम मल्टिप्लिकेशन जे दोन नंबर्स एकाच वर्किंग बेसिस जवळ आहेत। मागच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहिलं होतं की निखिलम मल्टिप्लिकेशन ऑफ द नंबर्स नियर सेम रियल बेसिस, रियल बेसिसचं निखिलम मल्टिप्लिकेशन आपण पाहिलं होतं। या व्हिडिओ लेसन मध्ये आपण वर्किंग बेसिस जवळ असणाऱ्या नंबर्सचं निखिलम मल्टिप्लिकेशन, राईट। यामध्ये प्रोसिजर सगळी तीच आहे, अल्गोरिदम तोच आहे, वर्किंग स्टेप्स त्याच आहे, फक्त एक वर्किंग स्टेप, फक्त एक जास्तीची स्टेप ऍड केलेली आहे। आणि ती स्टेप म्हणजे कुठली? जेव्हा आपण दोनही नंबरसाठीचा वर्किंग बेस आयडेंटिफाय करतो त्यानंतर लगेचच रेशो काढायचा असतो, एक रेशो काढायचा असतो। कशाचा रेशो? वर्किंग बेस आणि रियल बेस याचा रेशो काढायचा असतो। आणि या रेशोनी लेफ्ट पार्टला मल्टिप्लाय करायचं असतं। अतिशय सोपं आहे, तर आपण करून पाहू पहिलं उदाहरण। तर पहिलं उदाहरण 28 into 32, 28 into 32, ठीक आहे। तर 28 into 32 हे दोनही नंबर्स निश्चितच रियल बेसिसच्या जवळ नाहीत। मग कुठल्या वर्किंग बेस जवळचे आहेत? 22 ला कुठला वर्किंग बेस सगळ्यात जवळचा आहे? तर तो आहे 30, बरोबर। आणि 32 ला सुद्धा 30 हाच वर्किंग बेस सगळ्यात जवळचा आहे। म्हणजे दोनही नंबरला एकच बेस जवळचा आहे। म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की दोन्ही नंबरचा बेस एकच आहे, तो म्हणजे 30, राईट। मग आता 30 म्हणजे काय? 30 म्हणजे 3 मल्टिपल ऑफ 10। हा आहे 30 आहे वर्किंग बेस आणि 10 आहे रियल बेस। म्हणून आपण एक रेशो काढायचा असतो। कशाचा रेशो? 30 आणि 10चा। काय येतो हा रेशो? 10 × 10, 10 × 3 = 30, म्हणजे रेशो आलेला आहे आपला 3, रेशो आलेला आहे 3, ठीक आहे। आता हा जो रेशो आलेला आहे 3, या रेशोनी आपल्याला उत्तर लिहित असतानाचा जो लेफ्ट पार्ट आहे त्याला मल्टिप्लाय करायचा आहे। तर मल्टिप्लाय करूया आपण। सगळ्यात पहिले आपल्याला काढायचं आहे डेव्हिएशन। 28 साठीचं डेव्हिएशन काय आहे? डेव्हिएशन फॉर 28, वर्किंग बेस, नियरेस्ट वर्किंग बेस फॉर 28 काय आहे? 30। म्हणून 28 मधून 30 सबट्रॅक्ट करायचं आहे। 28 - 30 -2, -2 आहे डेव्हिएशन या 28चा। आता 32चं डेव्हिएशन 32 - 30 = 2, 2 आहे डेव्हिएशन 32 साठीचा। आता हे सेटअप आपलं रेडी आहे। आता काय करायचं आहे आपल्याला? दोन पार्ट्स मध्ये आन्सर लिहायचा आहे, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट। प्रोसिजर आता तीच राहणार आहे, फक्त एक स्टेप यामध्ये ऍड केलेली आहे, जास्तीची टाकलेली आहे, ती म्हणजे लेफ्ट पार्टला या रेशोनी मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला, राईट। आणि मल्टिप्लाय केल्यानंतरच मग बॅलन्स करायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून ही इम्पॉर्टंट नोट पहिले लिहून घ्या। Calculate the ratio R of working base to real base and multiply left part by that ratio and then balance, ठीक आहे। त्यानंतरच मग बॅलन्स करायचं। त्यानंतर आता ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशनला सुरुवात करू। काय असतो आपला राईट पार्ट? राईट पार्ट इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ टू डेव्हिएशन्स, म्हणजे दोन डेव्हिएशन्सचा गुणाकार, म्हणजे -2 × 2। 28 + 2 करा, नाहीतर मग 32 + -2 करा। काय सोपं जाणार आहे तुम्हाला? 28 + 2 हे सोपं जाणार, म्हणून 28 + 2। पण आपण पाहिलेलं आहे की या वर्किंग बेसिस साठीचं जे निखिलम मल्टिप्लिकेशन असतं त्यामध्ये लेफ्ट पार्टला आपण रेशोनी मल्टिप्लाय करतो, म्हणून याला ब्रॅकेटमध्ये टाकून द्या आणि रेशोनी या पार्टला मल्टिप्लाय करा। काय आहे रेशो? 3 आहे, बरोबर। आता पुढे सोडवा। 3 × 28 + 2 किती? 30, आणि -2 × 2 किती? -4, ओके। पुन्हा पुढे सोडवा याला। 3 × 30 किती होतात?
90 आणि हा पार्ट काय आहे -4. बरोबर. आता बॅलन्सिंग लेफ्ट पार्टला रेशोनी मल्टिप्लाय केल्यानंतर आणि त्याला पुढे कॅल्क्युलेट केल्यानंतर मगच बॅलन्सिंग करायचंय. आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यानंतर आता आपण बॅलन्स करणार आहोत. रियल बेस काय आहे? वर्किंग बेस 30 आहे, मात्र रियल बेस काय आहे 10 आहे. या 10 मध्ये किती झिरोज आहेत? एकच झिरो. त्यामुळे राईट पार्ट मध्ये एकच डिजिट हवा आहे, जो आहे ऑलरेडी. त्यामुळे हे आन्सर बॅलन्स्ड आहे, संतुलितच आहे. म्हणून स्लॅश काढून टाका आणि फायनल आन्सर लिहा. 28 into 32 is equal to 904, but 4 negative. पण हा नंबर आहे विंक्युलम नंबर, कारण हा जो नंबर आहे 904 विथ लास्ट 4 नेगेटिव्ह, हे आहे कॉम्बिनेशन, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह डिजिटचं कॉम्बिनेशन. म्हणून हा आहे विंक्युलम नंबर. तर आपण या विंक्युलम नंबरला नॉर्मल नंबरमध्ये कन्व्हर्ट करूया. कसं करतो आपण कन्व्हर्ट विंक्युलम नंबरला नॉर्मल नंबरमध्ये? सगळ्यात पहिले आपण निगेटिव्ह डिजिट आयडेंटिफाय करतो दिलेल्या विंक्युलम नंबरमधला. या विंक्युलम नंबरमध्ये -4 हा निगेटिव्ह आहे. त्यानंतर आपण काय करतो? निगेटिव्ह डिजिट्सला जो प्रेवियस डिजिट आहे तो पाहतो, पण इथे तर 0 आहे, त्यामुळे आपण या 0 सोबत जॉईन करतो या 0च्या अगोदरच्या डिजिटला. म्हणजे 9 आहे, म्हणजे झाले 90. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या निगेटिव्ह डिजिटला प्रेवियस नंबर आहे 90 आणि हा 90 आपण 1 ने कमी करतो, म्हणजे वी रिड्यूस इट बाय द व्हॅल्यू ऑफ 1. सो 90 - 1 89. आणि आता निखिलम सूत्र अप्लाय करतो. कशावरती? निगेटिव्ह डिजिट्सवरती. जेव्हा दिलेल्या विंक्युलम नंबरमध्ये एकच निगेटिव्ह डिजिट असतो तेव्हा तो निगेटिव्ह डिजिट ऍड करायचा असतो 10 मध्ये. सो 10 + -4 म्हणजे 10 - 4 6. हा झाला नॉर्मल नंबर, या विंक्युलम नंबरचा नॉर्मल फॉर्म. म्हणजे 28 into 32 is equal to 896. बरोबर. आता याला चेक करून पाहूया बीजांक मेथडनी. 28चा बीजांक किती? 2 + 8 10. 10 मधून 9 ड्रॉप करा 1 इंटू 3 + 2 5. याचा बीजांक 9 एक्सक्लूड करा. 8 + 6 14. 14 मधून 9 ड्रॉप केले 5. 1 into 5. आता मल्टिप्लिकेशन या दोन्ही बीजांकावरती अप्लाय करा. 1 into 5 5 आणि इकडे 5. दोन्ही साइडकडले बीजांक सेम आहेत, म्हणून हे उत्तर आपलं करेक्ट आहे. बरोबर. पुढलं उदाहरण मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, जिथे कुठे तुम्हाला आवश्यकता असेल तिथे व्हिडिओ पॉज करा आणि नोट्स, प्रॉपर नोट्स लिहून घ्या. या सगळ्या स्टेप्स लिहून घ्या. हे पहिलं उदाहरण आपलं झालेलं आहे. आता दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण आहे 216 into 206. ठीक आहे. दोन नंबर्स आहेत 216 आणि 206. दोनही नंबर्स कुठल्या वर्किंग बेसिसला जवळ आहेत? 200. म्हणजे वर्किंग बेस आहे 200. 200 म्हणजे किती? 2 into 100. म्हणजे आपण असं म्हणू शकू की 216 आणि 206 साठी 200 हा वर्किंग बेस आहे आणि 100 हा रियल बेस आहे. यानंतर आपण रेशो कॅल्क्युलेट करूया. रेशो कशाचा कॅल्क्युलेट करतो आपण? वर्किंग बेस 200 अपॉन रियल बेस 100 म्हणजे 2. किती आलेला आहे रेशो? 2. यानंतर आपण कॅल्क्युलेट करू डेव्हिएशन फॉर 216. सो 216 मायनस 216 चा नियरेस्ट वर्किंग बेस म्हणजे 200. किती येतात? 16. आणि 206 चा आपण डेव्हिएशन कॅल्क्युलेट करू. 206 मायनस 200 इज इक्वल टू 6. म्हणजे 216 चा डेव्हिएशन आहे 16, आपण या समोर लिहिला, आणि 206 चा डेव्हिएशन आहे 6, आपण जो 206 समोर लिहिला. आता आपलं सेटअप रेडी आहे. आता ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन. नेहमीप्रमाणे दोन पार्ट्स मध्ये आन्सर. हा राईट पार्ट आहे, हा लेफ्ट पार्ट आहे. राईट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो आपण? डेव्हिएशनचा प्रोडक्ट म्हणजे 16 into 6. लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो? एक तर 216 + 6 करणार, नाही तर मग 206 + 16 करणार. सोपं काय जाणार आहे तुम्हाला? 216 + 6 करणं सोपं जाणार.
म्हणून 216 प्लस 6 आणि या लेफ्ट पार्टला आपण मल्टिप्लाय करतो या रेशोने. किती रेशो आहे? 2, म्हणून 2 ने मल्टिप्लाय करा. पुढे सोडवा आता. 2 इंटू 216 प्लस 6 किती होतात? 222 स्लॅश 16 इंटू 6, 16 6 किती? 96. लक्षात घ्या मित्रांनो, 30 पर्यंतचे पाढे पाठ असणं अतिशय आवश्यक आहे. यू हॅव टू रिमेंबर मल्टिप्लिकेशन टेबल्स ऑफ द नंबर्स अप टू 30. नाहीतर तुम्हाला छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स करत असताना खूप मोठ्या अडचणी येतील. म्हणून मल्टिप्लिकेशन टेबल नेहमी लक्षात असणं आवश्यक आहे. ओके, हां. त्यानंतर पुढे कॅल्क्युलेट करूया. 2 इंटू 222 444 आणि हा 96. बरोबर, राईट पार्ट आहे 96. आता अतिशय महत्वाची स्टेप म्हणजे बॅलन्स करणं. कसं बॅलन्स करायचंय? या दोन्ही नंबरला नियरेस्ट वर्किंग बेस आहे 200 आणि म्हणून याचा रियल बेस आहे 100. ठीक आहे. आता या 100 मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. म्हणून आपल्याला राईट पार्ट मध्ये 2 डिजिट्स हवे आहेत, जे ऑलरेडी आहेत. त्यामुळे बॅलन्स करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून स्लॅश काढून टाका आणि उत्तर जसंच्या तसं लिहून टाका. 216 इंटू 206 इज इक्वल टू 4 4 4 and 9 6. बरोबर. त्यानंतर मग म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 216 इंटू 206 इज इक्वल टू 44,496. आता बीजांक पद्धत वापरून याला चेक करणं, करेक्ट आहे की नाही हे व्हेरीफाय करणं. तर 216 चा पहिले बीजांक काढा. 2 + 1 3, 3 + 6 9 इंटू 206 म्हणजे 8. बरोबर. आता पुढे आन्सरचा बीजांक कॅल्क्युलेट करा. 9 एक्सक्लूड करा. 4 + 4 8, 8 + 4 12, 12 मधून 9 ड्रॉप करा. 3, 3 + 6 9. बरोबर. 9 8 जा 72 इज इक्वल टू 9. 7 + 2. आता पुढे कॅल्क्युलेट करा. आपण काय केलं? 9 आणि 8 हा बीजांक आहे या आणि या नंबरचा, या दोन नंबर्सचा. याच्यावरती मल्टिप्लिकेशन अप्लाय केलं आणि 72 आलं. पुन्हा या 72 चा बीजांक कॅल्क्युलेट करा. 7 + 2 9 आणि 9 राईट साइड. दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत म्हणून हे आपलं उत्तर करेक्ट आहे. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल. 6004 इंटू 6002. 6004 इंटू 6002. पहिली स्टेप, आयडेंटिफाय करा, ओळखा की हे जे दोन्ही नंबर्स आहेत ते कुठल्या वर्किंग बेसला जवळ आहेत. येस, 6000 हा वर्किंग बेस आहे या दोन्ही नंबर्सचा. आता 6000 म्हणजे किती? 6 इंटू 1000. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या दोन्ही नंबर्सचा वर्किंग बेस आहे 6000 आणि या दोन्ही नंबर्सचा रियल बेस आहे 1000. आता रेशो काढा. कशाचा रेशो? रेशो वर्किंग बेसचा आणि रियल बेसचा. किती आलेला आहे रेशो? 6. ठीक आहे. म्हणजे आता रेशो 6 आपण वापरणार आहोत या मल्टिप्लिकेशनसाठी. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे? डेव्हिएशन काढायचं आहे. डेव्हिएशन 6004 साठी डेव्हिएशन काढू. 6004 मधून वर्किंग बेस 6000 आपण सबट्रॅक्ट करू. आले 4. 4 आहे डेव्हिएशन 6004 चा. आता डेव्हिएशन काढू या दुसऱ्या नंबरसाठी. 6002 मायनस 6000 इज इक्वल टू 2. म्हणजे 2 डेव्हिएशन आहे 6002 साठी. आपण डेव्हिएशन्स कॅल्क्युलेट करून ते डेव्हिएशन्स ज्या नंबर्सचे आहेत त्या नंबर्स समोर लिहितो. म्हणजे आता आपलं निखिलम मल्टिप्लिकेशन साठीचं सेटअप रेडी झालेलं आहे. आता ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करू. 2 भागांमध्ये आन्सर, राईट पार्ट आणि लेफ्ट पार्ट. राईट पार्ट आपण कॅल्क्युलेट करतो प्रॉडक्ट लिहून. कशाचा प्रॉडक्ट? 2 डेव्हिएशन्सचा प्रॉडक्ट आपण राईट पार्ट मध्ये लिहितो. 4 इंटू 2. आता लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो? एक तर या दोन नंबर्सची सम करणार, नाहीतर या दोन नंबर्सची सम करणार.
6004 प्लस 2, 6004 प्लस 2 याला ब्रॅकेटमध्ये टाकू आणि या लेफ्ट पार्टला आपण मल्टिप्लाय करू रेशोने. किती आलेला आहे रेशो? 6. बरोबर, रेशो आलेला आहे 6. पुढे सॉल्व्ह करू. 6 इंटू 6004 प्लस 2, 6006 स्लॅश 4 2 जा 8. बरोबर, आणखीन पुढे सॉल्व्ह करू. याला या रेशोनी या आन्सरला मल्टिप्लाय करू. 6 6 जा 36, 6 0 0 प्लस 3 6, 6 0 0, 6 6 जा 36. म्हणजे 36,036 म्हणजे 36,036 हा आहे लेफ्ट पार्ट. स्लॅश काढा आणि 8 हा आहे राईट पार्ट. आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे याला बॅलन्स करणं. बॅलन्स करण्यासाठी रियल बेस पहिले आपण लिहितो. काय आहे रियल बेस? रियल बेस काय आहे या दोन्ही नंबरसाठी? 1000. 1000 हा रियल बेस आहे. 1000 या रियल बेसमध्ये किती झिरोज आहेत? 3 झिरोज आहेत. म्हणून इथेही 3 डिजिट्स असावे. पण ऍक्च्युअली किती डिजिट्स आहेत इथे? इथे एकच डिजिट आहे. म्हणजे इथे 2 डिजिट्सची डेफिशियन्सी आहे जी आपण आता फुलफिल करू, कॉम्पेन्सेट करू. इथे आपल्याला 3 डिजिट्स हवे आहेत पण एकच डिजिट आहे म्हणून आपण इथे लिहू 2 झिरोज या 8च्या लेफ्ट साइडला. आता इथे झाले 3 डिजिट्स आणि म्हणून राईट पार्ट बॅलन्स झालेला आहे. पुढे फायनल आन्सर लिहू कारण राईट पार्ट बॅलन्स झालेला आहे. लेफ्ट पार्टमध्ये कितीही डिजिट असू शकतात म्हणून आता फायनल आन्सर लिहायचं आहे. 6004 इंटू 6002 इज इक्वल टू लेफ्ट पार्ट आहे 36036 आणि राईट पार्ट आहे 008. बीजांक मेथडनी व्हेरीफाय करू की हे आपला आन्सर करेक्ट आहे की नाही. 6 प्लस 4 10, 10 मधून 9 ड्रॉप करा. 1 आहे बीजांक पहिल्या नंबरचा. 6 प्लस 2 8, 8 आहे बीजांक दुसऱ्या नंबरचा. 3 6 एक्सक्लूड करा. 3 6 एक्सक्लूड करा. 8 जसेच्या तसे लिहा. हे 3 आणि 6 का एक्सक्लूड केले? कारण 3 प्लस 6 9 होतात म्हणून आपण ते एक्सक्लूड केले बीजांक कॅल्क्युलेट करताना. ओके, पुढे आता 1 बीजांक आहे, 8 बीजांक आहे या दोन्ही नंबर्सचा. 1 बीजांक आहे पहिल्या नंबरचा, 8 बीजांक आहे दुसऱ्या नंबरचा. या दोन्ही बीजांकावरती मल्टिप्लिकेशन ऑपरेट करा. 1 इंटू 8 8 आणि इकडे आहे 8. दोनही साईडकडले बीजांक सारखे आहेत आणि म्हणून आपलं हे उत्तर करेक्ट आहे. बरोबर, पुढलं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. 4th एक्झाम्पल. काय आहे 4th एक्झाम्पल? 913 इंटू 898. बरोबर आहे. हे दोन्ही नंबर्स कुठल्या वर्किंग बेसला जवळ आहेत? हे दोनही नंबर्स कुठल्या वर्किंग बेसला जवळ आहेत? 900. 900 आहे वर्किंग बेस. 900 म्हणजे किती? 9 मल्टिपल ऑफ 100. म्हणजे या दोन्ही नंबर्सला वर्किंग बेस आहे 900 आणि रियल बेस आहे 100. आता वर्किंग बेस आणि रियल बेस यांचा आपण रेशो काढूया. रेशो इज इक्वल टू काय आहे? वर्किंग बेस 900, रियल बेस काय आहे? 100. किती आलेत? 9. म्हणजे रेशो 9 आलेला आहे जो रेशो आपण मल्टिप्लिकेशन मध्ये वापरणार आहोत. बरोबर. आता त्यानंतर पुढली स्टेप आहे डेव्हिएशन कॅल्क्युलेट करणे. 913 साठीचं डेव्हिएशन कॅल्क्युलेट करू पहिले. 913 मायनस 900 इज इक्वल टू 13. 13 डेव्हिएशन 913 साठी. 898 साठीचं डेव्हिएशन. 898 मायनस 900 इज इक्वल टू हाऊ मच? -2 -2. आता हे दोन्ही डेव्हिएशन्स त्या नंबर्स पुढे लिहायचे. 913 समोर त्याचा डेव्हिएशन 13 लिहा आणि 898 समोर त्याचा डेव्हिएशन -2 लिहा. आता निखिलम मल्टिप्लिकेशन साठीचं सेटअप रेडी आहे. आता ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन स्लॅश काढा. राईट पार्ट आणि लेफ्ट पार्ट दोन भागांमध्ये आपण उत्तर लिहितो. राईट पार्ट कसा लिहितो? दोन डेव्हिएशन्सचं प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन 13 इंटू -2 -2. आणि राईट पार्ट कसा लिहितो? एकतर हे दोन नंबर्स ऍड करतो नाहीतर हे दोन नंबर्स ऍड करतो.
मला असं वाटतं की 913 प्लस निगेटिव्ह 2 हे आणखीन सोपं जाईल. सो 913 प्लस निगेटिव्ह 2 आणि 913 प्लस निगेटिव्ह 2 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा रेशोनी. किती आहे रेशो? 9. या रेशोनी या ब्रॅकेटमध्ये जे ॲडिशन होणार आहे त्या ॲडिशनला तुम्ही मल्टिप्लाय करा. पुढे सॉल्व्ह करूया आपण. 9 इंटू 913 मायनस 2 911 आणि 13 इंटू मायनस 2 मायनस 26. पुढे सॉल्व्ह करू. 9 9 9 9 जा 81 आणि निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 6. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे बॅलन्स करणं. बॅलन्स करण्यासाठी आपण कन्सिडर करतो रियल बेसला. रियल बेस या दोन्ही नंबर्ससाठी रियल बेस काय आहे? 100 आहे. दोन्ही नंबर्ससाठी वर्किंग बेस काय होता? 900. 900 म्हणजे काय? 9 मल्टिपल ऑफ 100. म्हणून रियल बेस आपण कन्सिडर करतो 100. तर या 100 मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. म्हणून राईट पार्टमध्ये 2 डिजिट्स असावे जे ऑलरेडी आहेत. म्हणजे हे उत्तर ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. म्हणून आपण हे उत्तर स्लॅश रिमूव्ह करून काढून टाकून जसंच्या तसं लिहायचं आहे. 8199 स्लॅश रिमूव्ह करा आणि निगेटिव्ह 2 आणि निगेटिव्ह 6. मात्र मित्रांनो, या उत्तराला तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की हे उत्तर विंक्युलम नंबरच्या फॉर्ममध्ये आहे. काही प्रॉब्लेम नाही. आपण याला नॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करूया. कसं करणार? 8 ॲज इट इज, 1 ॲज इट इज, 9 ॲज इट इज. पण हा 9 ॲज इट इज लिहू नका, कारण हा जो 9 आहे हा प्रिव्हियस डिजिट आहे या 2 निगेटिव्ह डिजिट्सला. म्हणून हा जो 9 आहे हा 1 नी रिड्यूस करा. म्हणजे याची व्हॅल्यू 1 नी कमी करा. म्हणजे या 9 मधून 1 सबट्रॅक्ट करा. 9 मायनस 1 8. आता या 2 निगेटिव्ह डिजिट्सचं काय करायचं? या 2 निगेटिव्ह डिजिट्सपैकी लास्ट निगेटिव्ह डिजिट कुठला आहे? -6. म्हणून तो 10 सोबत ऍड करायचा आणि हा जो निगेटिव्ह 2 आहे तो 9 सोबत ऍड करायचा. सो 9 प्लस निगेटिव्ह 2 म्हणजे 9 मायनस 2 7 आणि 10 प्लस निगेटिव्ह 6 म्हणजे 10 मायनस 6 म्हणजे 4. हे आहे आपलं फायनल आन्सर. आता हे उत्तर आपण बीजांक पद्धती वापरून चेक करूया. 913 इंटू 898 इज इक्वल टू आन्सर काय आहे? 819874. आता बीजांक काढूया. पहिल्या नंबरचा बीजांक 9 एक्सक्लूड करा. 1 प्लस 3 4 इंटू 8 प्लस 8 16. 16 मधून 9 ड्रॉप करा 7 इज इक्वल टू 8 आणि 1 एक्सक्लूड करा. 9 एक्सक्लूड करा. 8 प्लस 7 15. 15 मधून 9 ड्रॉप करा 6. 6 प्लस 4 10. 10 मधून 9 ड्रॉप करा 1. म्हणजे आन्सरचा बीजांक आलेला आहे 1. 4 7 जा 28. या दोन्ही बीजांकावरती मल्टिप्लिकेशन अप्लाय करा. 4 7 जा 28. पुढे या 28चा बीजांक कॅल्क्युलेट करा. 2 प्लस 8 10. 10 मधून 9 ड्रॉप करा 1. दोन्ही साइड कडला बीजांक 1. आपलं उत्तर करेक्ट आहे. ओके, पुढलं एक्झाम्पल करूया. 3999 म्हणजे 3999 इंटू 4005. ठीक आहे. तर दोन्ही नंबर्सला ऑब्झर्व करा आणि ओळखा की या दोन्ही नंबर्सला कुठला एकच वर्किंग बेस सगळ्यात जवळचा आहे. वर्किंग बेस या दोन्ही नंबरला आहे जवळचा, तो म्हणजे 4000. बरोबर आहे. 3999 सुद्धा 4000 ला जवळ आहे आणि 4005 सुद्धा 4000 ला जवळ आहे. आता 4000 वर्किंग बेस आहे म्हणजे 4 मल्टिपल ऑफ 1000. म्हणजे या दोन्ही नंबर्सला सगळ्यात जवळचा वर्किंग बेस आहे 4000 आणि या दोन्ही नंबर्सला सगळ्यात जवळचा रियल बेस आहे 1000. आता यापुढे आपल्याला काढायचा आहे रेशो. कशाचा? या दोघांचा रेशो. 4000 अपॉन 1000 इज इक्वल टू 4. बरोबर आहे. 4 आहे रेशो. या रेशोला आपण मल्टिप्लिकेशन मध्ये वापरणार. आता डेव्हिएशन काढा 3999 साठी. सगळ्यात जो जवळचा वर्किंग बेस आहे म्हणजे 4000 तो मायनस करा. किती आले उत्तर?
-1. दुसऱ्या नंबरचं डेव्हिएशन 4005 मायनस 4000 इज इक्वल टू 5. बरोबर आहे. म्हणजे -1 हे डेव्हिएशन आहे पहिल्या नंबरचं आणि 5 हे डेव्हिएशन आहे दुसऱ्या नंबरचं. म्हणून आपण त्या नंबर समोर त्यांचे डेव्हिएशन्स लिहून घेतले. 2 पार्ट्समध्ये आपण आन्सर लिहिणार. आपलं सेटअप रेडी आहे. आता आपण ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशन करूया. ठीक आहे. राईट पार्ट आपण कॅल्क्युलेट करतो -1 आणि 5. कसा कॅल्क्युलेट करतो राईट पार्ट आपण, की 2 डेव्हिएशन्सचा प्रॉडक्ट लिहितो राईट पार्टमध्ये. आणि लेफ्ट पार्ट कसा कॅल्क्युलेट करतो आपण, एक तर तुम्ही ह्या 2 नंबर्सची ॲडिशन करा, म्हणजे 4005 प्लस -1 करा, नाहीतर मग 3999 प्लस 5 करा. मला वाटतं 4005 प्लस -1 हे सोपं आहे, म्हणून आपण करू 4005 प्लस -1. आता या ब्रॅकेट मधल्या ॲडिशनला मल्टिप्लाय करा या रेशोनी. किती आहे रेशो या एक्झाम्पल मधला? 4 आहे. बरोबर. आता पुढे सॉल्व्ह करूया. 4 इंटू 4005 -1 4004 स्लॅश काढा. -1 इंटू 5 -5. बरोबर. आणखीन पुढे सॉल्व्ह करा. 4 4 जा 16 4 0 जा 0 प्लस 1 4 0 0 4 4 16. ठीक आहे. म्हणजे लेफ्ट पार्ट आलेला आहे 16016 आणि राईट पार्ट आहे -5. 2 पार्ट्समध्ये आपण आन्सर लिहिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आणि शेवटची स्टेप ती म्हणजे बॅलन्स करणं. दोनही नंबर्सला कुठला वर्किंग बेस सगळ्यात जवळचा होता 4000 आणि कुठला रिअल बेस जवळचा होता 1000. 1000 हा रिअल बेस आहे. किती झिरोज आहेत? 3 झिरोज आहेत. म्हणून राईट पार्टमध्ये किती डिजिट्स हवे आहेत आपल्याला? 3 डिजिट्स, 3 डिजिट्स. कारण रिअल बेसमध्ये 3 झिरोज आहेत. पण ऍक्च्युअली यामध्ये किती डिजिट आहे? एकच डिजिट, म्हणजे 2 डिजिट्सची डेफिशियन्सी आहे. म्हणून 2 झिरोज यामध्ये इन्सर्ट करा. लेफ्ट साइडला या -5च्या लेफ्ट साइडला 2 झिरोज इन्सर्ट करा. सो 16016 आणि 00 2 झिरोज लिहा आणि त्यानंतर मग -5 लिहा, म्हणजे -5 लिहा. येस. आता राईट पार्टमध्ये 3 डिजिट्स आहेत आणि म्हणून हा राईट पार्ट बॅलन्स झालेला आहे. ओके. म्हणून आता स्लॅश रिमूव्ह करा, काढून टाका आणि दोन्ही पार्ट लिहून घ्या. 16016 स्लॅश काढून टाका 00 -5. बरोबर. पण मात्र हे उत्तर, हे आन्सर विंक्युलम नंबरच्या फॉर्ममध्ये, म्हणून आता आपल्याला कन्व्हर्ट करावं लागणार आहे याला नॉर्मल फॉर्ममध्ये. ठीक आहे. कन्व्हर्ट करूया. 1 जसंच्या तसं लिहा, 6 लिहा, 0 लिहा, 1 लिहा. येस. स्टॉप. हा 6 जसाच्या तसा लिहू नका, कारण या 6 नंतर 0, त्यानंतर पुन्हा एक 0 आणि त्यानंतर मग निगेटिव्ह डिजिट. निगेटिव्ह डिजिट सगळ्यात पहिले आपण आयडेंटिफाय करतो आणि त्यानंतर त्या अगोदरचा जो डिजिट आहे तो पाहून तो 1 नी कमी करतो, म्हणजे त्यातून 1 सबट्रॅक्ट करतो. मात्र इथे एकच निगेटिव्ह डिजिट आहे आणि त्याला प्रिव्हियस डिजिट म्हणून 0 आहे. म्हणून आपण काय करतो, त्याचाही प्रिव्हियस डिजिट पाहतो, तोही 0 आहे. म्हणून त्याचाही प्रिव्हियस डिजिट पहा. येस, 6 आहे. म्हणजे आता तुम्हाला हा पूर्ण नंबर कन्सिडर करावा लागेल 600 आणि या 600ला तुम्हाला 1 नी कमी करावा लागेल, म्हणजे टू बी रिड्युस्ड बाय 1, म्हणजे 1 सबट्रॅक्ट करावा लागेल. आता 600 - 1 599. आता या निगेटिव्ह डिजिटचं काय करायचं? निखिलम सूत्र अप्लाय करा. जेव्हा केव्हा दिलेल्या विंक्युलम नंबरमध्ये एकच निगेटिव्ह डिजिट असतो तेव्हा तो लास्ट निगेटिव्ह डिजिट कन्सिडर केला जातो आणि 10 मध्ये ऍड केला जातो. सो 10 प्लस -5 म्हणजे 10 - 5 म्हणजे 5. बरोबर आहे. हे आहे आपलं फायनल आन्सर, नॉर्मल नंबर. तर आता आपला आन्सर आपण चेक करून पाहू. कुठले आहेत 2 नंबर्स? 399 इंटू 4005 इज इक्वल टू काय आहे आन्सर? 16016015995.
5. मग याला आता बीजांक मेथड वापरून व्हेरीफाय करू. हे तीनही पण 9s एक्सक्लूड करा. 3 हा बीजांक आहे या पहिल्या नंबरचा. 4 + 5 9. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही इथे 0 सुद्धा लिहू शकता, कारण बीजांक कॅल्क्युलेट करत असताना 0 आणि 9 यांची व्हॅल्यू ही सेम असते. बरोबर. आता उत्तराचा बीजांक, आन्सरचा बीजांक चेक करू. 1 प्लस, इथे सगळ्यात पहिले आपण हे दोन्ही पण 9s एक्सक्लूड करू. 1 + 6 7, 7 + 1 8, 8 + 5 13, 13 मधून 9 ड्रॉप करा 4, 4 + 5 9. करेक्ट आहे. आता 3 9 27. दोन्ही बीजांकावरती मल्टिप्लिकेशन अप्लाय करा. 3 9 27, इकडे 9. आता पुन्हा या 27चा बीजांक काढा. 2 + 7 9, इकडे 9. दोन्ही साइडकडले बीजांक सारखे आहेत, म्हणून आपलं हे उत्तर करेक्ट आहे. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने निखिलम मल्टिप्लिकेशन केलं जातं. बरोबर आहे. अतिशय उपयोगी अशी ही पद्धत आहे. अतिशय वेगवान अशी गुणाकाराची पद्धत आहे. फास्ट मल्टिप्लिकेशन मेथड ही निश्चित तुम्ही वापरा. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जरी या पद्धती नसल्या तरी या अतिशय उपयुक्त आहे कुठल्याही विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही या पद्धतीचा वापर रफ वर्क करण्यासाठी सुद्धा करू शकता, किंवा या पद्धतीची अशा प्रकारच्या एक्झाम्पल्सची ज्यावेळेला तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुमचं मॅथमॅटिकल टॅलेंट, स्पीड सुद्धा भरपूर वाढते. नंबर्सची, त्यांच्या ऑपरेशनसोबत अतिशय उत्तम अशी ओळख होते आणि त्याचा तुम्हाला पुढे फायदाच होतो. ठीक आहे. तर पुढल्या टॉपिककडे वळूया.